तर पहा मंडळी, ही आमची लक्ष्मी आहे. तर पाहू शकता तुम्ही, ही गावरान गाय. तर ही गावरान गाय आहे ना, मला माझ्या वडिलांनी दिलेली, आबांनी. तर हे कसं लाड घालायचं काम चाललं हे. तर कसं काही गावरान गाय आहे ना खिलारी, ह्या खूप मारक्या असतात, मारतात माणसाला. तशी ही मारत नाही. आमच्या कोणत्याच माणसांना, पोरांना वगैरे मारत नाही. उलटी तिला अशी सवय आहे, माणूस जर जवळ येऊन बसला ना तर तिला असं वाटतं मला चोळावा, खाजवावा, माया करावं, प्रेम असं. म्हणजे तिचं हे. आता थोडीशी उन्हाळ्यामध्ये खराब झाली. पाठीमागल्या वेळेस पहिल्या झोपाच्या टायमाला आहे ना चांगली तब्येत होती तिला. आता उन्हाळ्यामुळं थोडीशी जनावरं खराबच होतात. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी म्हणतात असं कलर चेंज होतो. नाही तर एकदम सफेद पांढरा शुभ्र कलर होता तिचा, पण आता थोडासा काळपट झालेला आहे. तर आबांनी मला दिलेली गाई ही. याच्या आधी पण एक गाय दिलेली होती, तीसुद्धा अशी हिच्या एवढीच. आता हीसुद्धा पहिल्या वेळेस एक 2 वर्षाची असं तेव्हा दिली होती. तेव्हा तिचं पहिलेच वेत म्हणजे इथं आल्यावरच लागली. आणि मग तर सांगितलं तुम्हाला, ती माझ्या वडिलांनी दिलेली गावरान गाय आहे म्हणून ती मला. तर ती गावरान गाय आहे ना, आता तिथं खूप चमकत होतं म्हणून तिथं मी व्हिडिओ घेतला नाही. दिसतच नव्हतं काही, सगळं उन्हात चमकायला लागलं ना. आता दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे मी पुन्हा इकडे सावलीला आले. तर आत्ता ही 2 वर्षापूर्वी ही गाय दिली आबांनी मला. आणि याच्या आधी माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा हिच्यापेक्षा देखणी ती त्यांच्या घरच्या गायची, ही सुद्धा घरच्या गायचीच आहे, पण ती खूप एकदम आणखीन देखणी होती दिसायला हिच्यापेक्षा. हिच्या थोडासा शिंगामध्ये फरक आहे, एक शिंग थोडंसं वाकडं आहे. पण ती एकदम सुंदर होती. आता जनावरांमध्ये असं म्हणतात ना, एकदम बाशिंगात अशी सुंदर होती चेहऱ्यात दिसायला. आणि कलरसुद्धा हिच्यापेक्षा खूप पांढरा शुभ्र होता. ती कारवड त्यांनी लग्न झाल्यावर एक 4-6 वर्षांनी, 2 वर्षांनी का बरं कितीतरी वर्षांनी दिली ती, माझ्या लक्षात नाही म्हणजे नक्की किती वर्षांनी दिली ती लग्न झाल्यानंतर. आणि तीसुद्धा अशी पहिला रोज कारवड होती. आणि ती इथं आल्यावर लागली का तिथं लागल्यावर आबांनी आणून दिली ती, मला काय एवढं लक्षात नाही. आता त्याला बरीच वर्ष झाली ना हिच्या आधी. तर ती कालवड इतकी सुंदर होती. आणि तेव्हा आमची डोंगरावर गुरं चरायला जायची आणि चांगली चरून विरून आली. आणि तिला चरून आल्यावर चांगली तंदुरुस्त होती, तिचं काही दुखत नव्हतं, काय नव्हतं, गाभण होती. तर चरून आली आणि इथं संध्याकाळच्या पारी इथं आल्यावर तिला एकदम डॉक्टरांनीच सांगितलं की अटॅकचा प्रकार झाला हा म्हणून. 2-4 डॉक्टर बोलवले आम्ही, पण काहीही फरक पडला नाही. डॉक्टरांनी पाहिलं, सलाईन इंजेक्शन वगैरे लावली, पण काहीच फरक नाही झाला. तर म्हणलं काही दुखलं नाही, खुपलं नाही. आम्ही डॉक्टरांना विचारलं का काय झालं, कशामुळं का झालं हिला. तर काही डॉक्टरांनी सांगितलं का तिच्या खाण्यात काहीतरी गेलं असं. काहींनी सांगितलं हे अटॅकचा प्रकार आहे. 1-2 डॉक्टरांना आम्ही बोलवलं होतं तेव्हा. पण इतकी त्या गाईचा एवढं वाईट वाटलं आम्हाला. आता माहेरकडून आलेली म्हणल्यावर, वडिलांनी दिलेली म्हणून त्याच्यावर आणखीनच तिच्यावर जास्त जीव. आणि आणि तिला ते असं मरण आलं ना, इतकं म्हणजे अटॅकसारखं, असं हातपाय खुडून एकदम संध्याकाळी. आणि एकाएकी पण नाही, थोडं थोडं करून 2-3 तास हातपाय आपटीत होती. आणि मग ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, इतकं वाईट वाटलं. आणि मग मेली ती गाई. त्यानंतर 4-5 वर्ष त्याच्यानंतर तर आबांक गावरान गाई होती आणि त्यांना माहीत झालं यांची गाय अशी मेली म्हणून. मग आबा मला पुन्हा म्हणले तू ने. पण माझ्या इतकं डोक्यामध्ये आमच्या हे झालं ना, मला मी तर डायरेक्ट म्हणजे आम्हाला आहे ना ती गावरान गाय दार्जिनच नाही, आम्हाला न्यायचीच नाही म्हणले. इतकी ती गाय तरफडून मेली ना, न्यायचीच नाही. तर आबांनी मला पुन्हा सांगून, तसं काय नसतंय असं तसं सांगून मग पुन्हा ही गाय दिली.
आणि मग त्या गाईचं मी सांगते ना, ती अशी मेली ना, एकदम मूडच ऑफ झाला. म्हणलं नकोच. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा अशीच आईच्या भावांची गाई ती विकत आणली होती. पहिल्यांदा मला माझ्या असं डोक्यात हे झालं का ती आता आपण कसं म्हणतो फुकट आणले आणि दारचे नाही, मग नको आपल्याला. मग आईच्या भावांकडून आम्ही विकत घेतली होती. ती पण चांगली गाय होती, पांढरी शुभ्र. पण ती पण लागली नाही. ती नंतर विकली आम्ही, का त्यांची त्यांना पाठीमागे दिली. आता माझ्या काही डोक्यातच नाही. त्याच्यावर चांगली 4-6 वर्ष आम्ही गावरान गाईचा विषय सोडून दिला, आणलीच नाही. आणि मग आता पुन्हा हे मी तर नको नकोच म्हणत होते, पण आमच्या दीदीचे पप्पा म्हणायचे हा आणायची आपल्याला गाय. त्यांच्याकडे गावरान गाय असतात, त्याच्यामुळं हमेशा कारवडी होत असतात. त्याच्यामुळं आबा म्हणायचे न्या न्या. मग काय दरबारीलाच असं होत असतं का तेव्हा. आणि मग दीदीच्या पप्पांनी आग्रह करून आणली ही गाय. आणि आता तिचं एक जोप झालंय. आणि पहिल्या जोपाला गोरा झाला. सरजा नाव ठेवलं होतं आम्ही त्याचं. आणि खूप एकदम दूध बीत तिला भरपूर आहे, त्याच्यामुळे एकदम भारी पूर्ण दूध आम्ही तिला पाजलं, त्याला वासराला पाजलं, तर एकदम तब्येत मस्त झाली. आणि आता आमच्या घरच्या माणसांना काही नाद नाही गाड्याचा बिड्याचा, म्हणून मग ते लवकरच शिकायच्या वयामध्ये त्याला विकून टाकला. पण मी सांगते ना, खूप आणि मग गोरा झाला, मग भारी वाटलं. आणि आता ती दुसऱ्यांदा गाभण आहे. आता थोडीशी तब्येत खराब झाली तिची, पण चालू आहे तसं तिला खुराक बिराक चालू आहे. आणि मग तो गोरा विकला. आणि त्या गोऱ्याच्या याच्यामध्ये किमतीमध्ये अर्ध्या तोळ्याचा मानकरी त्याने केलेला आहे. आणखीन दीदीच्या पप्पांनी काही पैसे घालून त्याचं मला अर्धा तोळ्याचं कानातलं केलं. म्हणले आबाने दिलेली गाई आहे तुला, आणि ते पैसे काही मी काही स्वतःसाठी खर्चणार नाही, ते तुला राहू दे, तुला याचं काय करायचं ते कर. आणि मग मी म्हणलं एवढ्यात काय होणार आहे तेव्हा. मग म्हणले मी घालतो अजून काही, आणि असे त्याचे काही पैसे करणार. असे त्यांनी अर्धा तोळ्याचा मानकरी म्हणजे अर्धा तोळा त्या गोऱ्याने म्हणजे त्याच्या पैशामध्ये, आणि दीदीच्या पप्पाने काही घालून असा अर्धा तोळा मला करून दिला. तर असंच राहायचं पहिल्या वेळेस. आपण काय आता आपल्या लग्नात भांडी दिली असे तरी वडिलांचं नाव हे मुलीला आंदण असं आंदण असतं, आंदणच म्हणतात वाटतं. आणि तसंच ही आंदण गाई दिलेली मला माझ्या वडिलांनी. माझ्या वडिलांची आठवण गाई. आणि केव्हा पण जेव्हा मी ते कानातलं पाहीन तेव्हा मला ह्या गाईची आबाची आठवण येईल भविष्यात कधी पण. मग असं असतं ते, लेकीला गाय आंदण द्यायची. तसं आपण किती दिलं सोनं नाणं पैसा अडका ते आपल्या लक्षात राहत नाही, पण अशा गोष्टी लक्षात राहत असतात. मग हेच आहे प्रेम. मी सांगते ना, आधीसुद्धा एक गाय दिली होती, तिचं ते तसं झालं. आणि त्यानंतर ही गाय दिली. आणि आता ही गाय आम्ही एकदम अशी व्यवस्थित तिला सांभाळू, हीच अपेक्षा आहे. तर सांगितलं तुम्हाला एक आपले गावरान गाय, देशी, आणि वडिलांचं आणि लेकीचं प्रेम त्यामधलं. आपण सर्वसामान्य लोक आहोत, म्हणजे आपल्याला काय असं लईच जास्त काही अपेक्षा नसतात. थोड्या थोड्या अपेक्षा आपण आपल्या आशा पूर्ण करत असतो. मी सांगते ना, जेव्हा केव्हा मला ह्या गाईचं हे म्हणजे मी सांगते ना, म्हणजे मला असं माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं, पण दीदीच्या पप्पांनी मला सांगितलं. म्हणले ही आबाने दिलेली गाई आहे. आणि तिचं नंतर मी म्हणलं नको आहो, राहू द्या, मी नंतर परत समजा कवा गोरा झाला विकला मग त्याचं समजा मी करीन काय, आता नको. पण हे म्हणले नंतर बघू, पण हे आत्ता असं लक्षात राहिलं पाहिजे, तुझ्या पुढचं कोणी बघितले, त्याच्यामुळं आत्ता याचं तू काहीतरी कर, म्हणजे तुला लक्षात राहील. म्हणजे हे त्यांनी माझ्या डोक्यात घालून दिलं. म्हणले पुढं बघू, आत्ताचं हे तुझ्या लक्षात राहील. आणि तुला म्हणायला पण होईन की मी असं, म्हणजे त्यांनी सांगितलं मला. आणि तो किस्सा तो असं म्हणजे. तर चला, तुम्हाला कसा वाटला हा टॉपिक मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.